पाहतोय की या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। जे राहुल सोलापूरकर यांचं कोथरूड मधील घर आहे त्या घरासमोरच कार्यकर्ते आता येऊन शिवसेनेचे बसलेले आहेत आणि राहुल सोलापूरकरवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। आपण बघतोय की घरदारातच बसले आंदोलन असेल त्याला अटक करा, त्याला टाकलेला अटक करा। आम्ही अटक केल्याशिवाय याला सोडणार नाही आम्ही। महाराज की नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। तुम्ही आता काही आमचा अंत पाहू नये, आम्ही त्या ठिकाणी जाणार, आम्हाला त्या ठिकाणी जाऊ द्यावं। हे बीजेपी सरकार त्यांना पाठीशी घालतोय का हा मला संशय येतोय। किती वेळांना पाठीशी घालणार तुम्ही? यांच्या आजच्या पंजानी इतिहास लिहिला होता का? बोलतो लाच घेतली, आता तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल, हा लाच नाही म्हणून असं वाक्य बोलतो हा? आणि नराधमा घरात बसलाय, त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय का? सरकारची भूमिका मारतोय का तो? सरकारची भूमिका मारतोय? पाहतोय सकाळपासून हे सगळं त्यांनी माफी मागितली म्हणतात, पण समाज माध्यमांवर दिलगिरी व्यक्त केली त्यांनी। दिलगिरी शब्द नको आम्हाला। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इकडे येऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे, तेव्हाच आम्ही इथून जाऊ। आणि आता त्या टाकल्याला काळ करून टाकू, त्याचा थोबाड त्याचा अंग पूर्ण काळ करून टाकू। ह्या पोलिसांनी अडू नये आम्हाला, एवढीच विनंती आहे की आम्हाला आज जाऊन द्यावं, त्याच्या दोन कान पाळत पाजून द्याव्या, मला सगळ्यांना विनंती आहे। अहो झाले अहो शिवरायांसाठी मरण जरी आलं तरी मी आनंदी आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मला मरण जरी आलं तरी मी आनंदात मरून जाईन। मला वाटतं बीजेपी वालेच लावत असतील, दुसरं कोण आहे? हे बीजेपीच्याच मंचावरती दिसतात, बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती असते। आणि आज बीजेपीचं सरकार आहे, तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे, तेच बीजेपी सरकार आम्हाला अडवतंय सुद्धा। यांचा बोलवता धनी कोण आहे? यांचा बोलवता धनी कोण आहे हे ओळखा। माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला, अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे, यांचा बोलवता धनी कोण आहे बघा। त्याला नाक रगडून माफी मागू देत नाही, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलंय, हे काय बघा, या ठिकाणी लक्ष द्या। बघा ना, तो सुधांशु त्रिवेदी बीजेपीचा राष्ट्रीय प्रवक्ता, तो बोलला होता 5 वेळा